नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे का आहात तुम्ही? मला माहिती आहे तुम्ही ठीक नाही आहात. त्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास बनवल्या गेल्यात. तर शेतकरी मित्रांनो, मला माहिती आहे शेतकऱ्यांची खूप वाईट दिवस आहेत. तर शेतकरी कुठं चुका करतात, का चुका करतात, त्यासाठी हा व्हिडिओ बनवल्या गेलेला आहे. हा व्हिडिओ खास करून पाणी फाउंडेशनच्या टीम मिळून बनवला गेलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्या चुका आपण नेहमी करतो त्यावर्षी करू नये आणि खूप छान एक प्रगतीकडे वाटचाल करू, त्यासाठी हा व्हिडिओ आहे. ज्यांना हा व्हिडिओ बघायचा नसेल त्यांनी स्किप करून टाका आणि ज्यांना बघायचं असेल त्यांनी पूर्णपणे हा व्हिडिओ बघा. पीक दिलाय त्याच्यासमोर सरासरी एकरी खर्च दिलाय पिकाचा, त्याच्यानंतर उत्पादन दिलाय, त्यानंतर त्याचा भाव दर दिलाय आणि निव्वळ नफा मागची नफा दिलाय. बरोबर. आता ही माहिती कुठून घेते थोडक्यात तुम्हाला समजतो. त्याचा जो पहिला कॉलम आहे पीक, हा पिकाचा कॉलम काही ओळखीचा वाटतोय का? फार्मर मध्ये शेतकरी आपल्या ऍप मध्ये एकूण 36 पिकावर आपण काम केलं. यावर्षी 36 पिकं घेण्याची आपल्याला मुभा होती. त्यातले जे 14 पिकं आपण इथे घेतलेले आहेत. पुढचा कॉलम आहे सरासरी उत्पादन एकरी खर्च. एकरी किती खर्च येतो त्याच्या पिकांना, त्याचा एक डेटा आहे. तो याचा सगळा डेटा जो आहे तुम्हाला एक पेपर मध्ये देणार आहे. चालेल. तर आता हा जेवढा काही डेटा याच्यामध्ये दिसते, जो खर्च दिसतो, तो खर्च आपण कुठून घेतला? महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जो सर्वे आहे 18 चा, तिथून आपण हा खर्च घेतलेला आहे. बरोबर. आणि हाच खर्चाच्या भरोश्यावर आपण यावर्षी नफा कॅल्क्युलेट केला होता आपल्या ऍपमध्ये. हाच खर्च होता की नाही? हा सगळा खर्च आपण त्याच्यामध्ये घेतला होता. पुढचा कॉलम आहे सरासरी उत्पादन. आता उत्पादन कुठून घेतलं असेल काय वाटते? कोणी सांगितलं असेल उत्पादन? शेतकऱ्यांनी. महाराष्ट्रभरात जेवढे काही तुम्ही ऍप वरती आपलं उत्पादन भरलं होतं त्याची सरासरी डेटा कोणता आहे? तर हा एकरी कॉलम दिसतो आपल्या उत्पादनाचा कॉलम. त्यानंतर दर हा आपण ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यात जे काही दर राहिले प्रत्येक पिकाचे त्याची सरासरी करून याच्यामध्ये घेतलेला आहे. फक्त याच्यामध्ये सोयाबीनचा दर तुम्हाला किती दिसते? 4892. कुणी सांगू शकते का हा दर कोणता असेल? जोरात सांगा. नाफेडचा. बरोबर. आपल्या काही गटांना नाफेडमध्ये सुद्धा सोयाबीन यावर्षी विकलं, म्हणून आपण जास्तीत जास्त कडे आपले नाफेड सोयाबीन विकणारे गट होते, म्हणून आपण दर कुठला घेतला इथं? 4892 नाफेडचा दर आपण इथे घेतलेला आहे. फक्त सोयाबीनच्या बाबतीमध्ये ते आले. पुढचा कॉलम आहे निव्वळ नफा. नफा कसा आला असेल? कसा करतो आपण नफा? आपला खर्च वजा करून आपण काय करतो? नफा. खर्च म्हणजे कोणता? आपला 2 नंबरचा कॉलम आहे, तो एकूण उत्पन्नातून काय करतो आपण मायनस करतो. उरलेला काय असते आपला नफा. समजलं एवढं? थोडं याला बारकाईने पाहूया. याच्यामध्ये कापूस आपला 7 नंबरचा पीक आहे. बरोबर. कापसाचा खर्च किती आहे आपण सांगेल? एका एकराचा 26,476. उत्पादन 8 जर 6,900 रुपये त्याला भाव मिळाला तर नफा किती शिल्लक राहिला? 28,724. असं आपण प्रत्येक पिकाच्या बाबतीत आढळून वाचून ते माहिती घेऊ शकतो. आता सगळ्यांकडं हा जो डेटा आहे तो आम्ही तुमच्या पाशी पाठवतो पेपरच्या स्वरूपात. चालेल. आपण सगळ्यांना हा डेटा देऊया आणि या डेटाचा तुम्हाला थोडा 2 मिनिटं बारकाईने अभ्यास करा. त्यानंतर मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. 930. सर्वात जास्त नफा असणारा टोमॅटो. टोमॅटोचा नफा किती आहे? 2,49,375. 49,375. आता 2 आकडे आपण याच्यामध्ये घेतले. बरोबर. जास्त नफा असणारा पीक आणि कमी नफा असणार. बरोबर. आता ज्वारीचा जर आपण विचार केला नफ्याचा एका एकरातून, हे दोन्ही आकडे एका एकराचे आहेत ना? हे दोन्ही आकडे आपण एका एकराचे घेतो. आता ज्वारी किती नफा देत आहे? 4,930. जवळपास राऊंड फिगर पकडलं तर 5,000. बरोबर. फक्त 60-70 रुपयाचा फरक आहे. बरोबर. 5,000 पकडूया. टोमॅटो किती नफा देते? 2,49,375.
बरोबर 5,000 2.5 लाख. आता मला तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा. जर मला टोमॅटो एवढा नफा ज्वारी पेरून घ्यायचा असेल तर किती एकरावर ज्वारी लावावी लागेल? टोमॅटो 2.5 लाख रुपये नफा घ्यायचा आहे आणि ज्वारीच पेरायचं आहे. 50 एकरावरती काय करावं लागेल? ज्वारी लावावं लागेल. तेव्हा 1 एकर टोमॅटो एवढा नफा आम्ही घेऊ शकतो. थोडा शेती आपल्याकडे आहे का 50 एकर? बरं, प्रश्न पलटून विचार. आपल्याकडे जमीन मोजकीच आहे, बरोबर? कल्पना करूया की आपल्याकडे 1 एकर जमीन आहे आणि 1 एकर जमीनतून मला टोमॅटो एवढा नफा घ्यायचा आहे. किती वर्ष ज्वारी लावावी लागेल? 50 वर्ष. किती वर्ष? 50 वर्ष. 50 वर्ष मला त्या 1 एकर शेतात ज्वारी लावावी लागेल. तेव्हा नफा केवढा होईल? 2-2.5 लाख. 2.5 लाख रुपये नफा. बरोबर. आता कमी आहे की 50 वर्ष किंवा 50 एकर? कमी आहे. खूप मोठं अंतर त्याच्यामध्ये आहे. आता तुम्हाला मला थोडं सांगायचं पण हा प्रश्न आहे, खूप मोठा प्रश्न काय आहे? तुम्हाला काही मी माहिती सांगतो या 3 वर्षाच्या फार्मर फक्त संदर्भात. जर महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास 31% गट हे सोयाबीनाचे. सोयाबीनचा नफा मात्र किती आहे? 18,418. 18,000. किती गट? 31% गट 24 मध्ये कशाचे होते? सोयाबीनचे. 13,500 गट आहे आणि जवळपास 1300 समथिंग गट सोयाबीनचे. आणि तुरीचा नफा मात्र किती आहे? 39,316. तुरीची पण किती असायला पाहिजे होते? किती असेल अंदाजे? 1300 गट जर सोयाबीनच्या तुरीचे किती असेल तुमचा अंदाज सांगा ना. मार्क नाही 500 बरोबर किंवा 1300 पेक्षा जास्त. फक्त 200 गट तुरीचे होते. हे लक्षात येते का? सोयाबीनचा नफा किती आहे? 18,000. किती आहे? 39,000. गटापेक्षा जास्त पाहिजे होते पण कोणते जास्त आहे? हे जे कोडा आहे ना ते एक कोडा आहे, कठीण कोडा आहे की नाही? ते कोडाकडे एक प्रश्न उपस्थित करतो. तो प्रश्न आपण पाहूया. शेतकरी जास्त पैसे देणारी पिके न निवडता कमी पैसे देणारी पिकं का निवडतात? असं झालंय ना. सोयाबीनचा कमी नफा आहे, त्याची लागवड जास्त आहे. सोयाबीनच्या पाठीमागे आपले कापसाचे गट 2 नंबरला होते महाराष्ट्रात. कापसाचा नफा किती आहे? पूर्वीपेक्षा कमी आहे की नाही? तरी पण 2 नंबरला गट आहे संख्येनं होता. म्हणजे हा प्रश्न व्हॅलिड आहे की नाही? प्रश्न काय म्हणतो की शेतकरी जास्त पैसे देणारे पिके न निवडता कमी पैसे देणारे पिके का निवडतात? काय वाटतं तुम्हाला काय निवडत असेल? काका म्हणतात की दुसरं पीक घेता येईल. याच्या व्यतिरिक्त आणखी काय कारण असतील की कमी पैसे देणारे पीक निवडतात? जाऊ जाते बरोबर, म्हणजे रिक्स आहे. आणखी दुसरं पीक घेता येते ते पीक जबरदस्त मला मुद्दा. आणखी काय कारण आहे? खर्च जास्त आहे म्हणजे आम्ही जास्त नफा देणारी पिकं का लावत नाही? तर आमच्याकडे भांडवल काय आहे? पैसे काय आहे? कमी आहे. बरोबर. तिसरं कारण आलं. याच्या व्यतिरिक्त आणखी मेहनत जास्त आहे, मजुरांची समस्या याच्यामध्ये. आणखी काय कारण आहे? बाजारभाव स्टेबल, बाजारभावाचा प्रश्न आहे. आणखी काय कारण आहे? बरोबर. मेहनतसाठी, ट्रान्सपोर्टसाठी, म्हणजे रस्ते नाही. रस्ते एक रिझन आहे त्याच्यामध्ये. पुढे जाऊया. आणखी मार्केट नसते ना, मार्केट बाजारभाव नाही आला तुमचा बाजारभाव. आणखी काय महत्वाची गोष्ट आहे? टोमॅटोचे किंवा अशा असेल किंवा इतर पिकं असतील त्याचं ज्ञान सगळ्यांना आहे का? हो किंवा मी विचारतोय. असेल तर हो म्हणा, नसेल तर आहे का?
अनुभव नाही, ज्ञान नाही. बरोबर. कापसाचं ज्ञान आहे. ज्ञान आहे म्हणजेच काय लावतो आपण कपाशी? आपल्याला अंगवळणी पडलेले पिढ्याना पिढ्या आपण करतोय. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की आपल्याला त्या पिकाची सवय झाली, सवय करतात. बरोबर ना? सवय झाली. आपल्याला माहित आहे की झोपी उठून सांगू शकतो की आता प्राणीचं काय करतात. बरोबर ना? म्हणजे आपण पिढ्यानं पिढ्याचे पीक घेत आलोय. सोयाबीन असेल, कपाशी असेल, त्याच्यामुळे त्या पिकाची काय झाली आपल्याला सवय झाली आहे. म्हणजेच आपण इनडायरेक्टली असं म्हणू शकतो की आपण सवयीची शेती करतो. सध्या आपण कोणती शेती करतोय? आपल्या सवयीची शेती करतो. बरोबर ना? पिढ्याने पिढ्या आपल्याला ज्ञान आलं म्हणजे काय, आपण सवयीची शेती करतो. आपल्याला माहित आहे की या पिकामध्ये काय काय करावं. आता हे सगळे कारण आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आणखी पण खूप सारे कारण असू शकतात ज्याच्या भविष्यात आपण जास्त नफा देणारे पिकं निवडत. बरोबर ना? आता या कारणांचा जर थोडा बारकाईने आपण अभ्यास केला, पाणी सांगितलं तुम्ही कारण, आणखी नाही वाटतं का कोणतं कारण सुद्धा आपण सांगायचं बाकी आहे की आम्ही जास्त नफा देणारे पिकं निवडत नाही. पुढे जाऊया. हे सगळे कारण आपण याच्यामध्ये सांगितले की हे कारण आहे म्हणून आम्ही जास्त नफा देणारे पिकं निवडत नाही, कमी नफा देणारे पिकं आम्ही निवडतो. आता दरवर्षी जेव्हा आपण पीक लावण्याचा विचार करतो किंवा शेती करण्याचा विचार करतो, सर्वात पहिले आपल्या डोक्यात कोणता प्रश्न येते? कोणता प्रश्न येतो आपल्या डोक्यात? तुम्ही शेतकरी आहात ना, तुम्ही जेव्हा तुमच्या वर्षाचं पीक लावाल, सर्वात पहिले काय विचार करतो आपण? आपल्याला कोणतं तर त्याच्यानंतर आपण कुठेतरी दुकानात जातो आणि तिथं आपल्याला कशाची कमी जाणवते? पैशाची. बरोबर. तुम्ही सांगितलं भांडवल. बरोबर. भांडवल कमी आहे म्हणून आम्ही जास्त नफा देणारे पिकं घेऊ शकतो. थोड्या या भांडवलाचा आपण विचार करू. बरोबर. आपला समज काय आहे? आपला समज आहे की जर आपल्याला पिकामध्ये जास्त नफा घ्यायचा असेल तर जास्त पैसे काय करावे लागते? खर्च करावे लागते. बरोबर आहे ना? माझा समज आहे का फक्त क्लिअर आहे? आपल्याला जेव्हा एखाद्या गावात चर्चा करत होते चौकात आपण काय म्हणतो, तो काय पीक काढा म्हणजे खर्च लावत नाही. जास्त नफा पाहिजे असेल तर काय करावं लागते? पैसा लावा. जास्त खर्च लावा. आपण ते समजून घेऊया आणि आपल्या भांडवलाचे प्रश्न समजून घेऊया की खरंच जास्त पीक घ्यायसाठी जास्त खर्च करावा लागतो. त्यासाठी आपण एका एक्सेल शीटचा वापर करतो. जेव्हाही आपण पीक पेरतो तेव्हा आपण भांडवलाचा विचार करतो किंवा कोणतं पीक लावा त्याचा विचार करतो. आपण एक वेगळी गोष्ट समजून घेऊया. त्याच्या आधी आपण ही जी एक्सेल शीट आहे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आता याचा जर तुम्ही विचार केला सर्वात काय निश्चित होते एडी तेवढ्या भांडवलात जास्त नफा देऊ शकणारी पिके. दरवर्षी प्रमाणे 2024 मध्ये तुम्ही सुरुवातीला जेव्हा फार्मर कप मध्ये भाग घेतला तर तुम्ही सर्वात पहिले काय ठरवलं की आपल्याला कोणतं पीक ठरवलं ना? बरोबर. तेच आपण निवडूया कोणतं पीक घेतो तुम्ही? कापूस. ठीक आहे, कापूस घेऊया. दरवर्षी आपण असंच करतो. वैयक्तिकही करतो आणि गटाची आपण असंच करतो की कोणतं पीक घ्यायचं फिक्स करतो. बरोबर. आणि ते करताना आपण कशाचा आधार घेतो? आपल्या सवयीचा आधार घेतो. बरोबर. आपली जी सवय आहे त्या सवयीचा आपण आधार घेतो आणि आपलं कापूस पीक जे पीक आहे ते निवडतो. आता कापूस जर आपण पेरला खर्च किती येणार आपल्याला? 26,400. बरोबर. उत्पादन 8च्या आसपास होईल. भाव किती मिळेल? 6,900. निवड नफा 28,724. पाणी किती लागणार आहे कपाशीला? 18 लाख लिटर पाणी आपण कपाशीला एका एकराला देतो. तेव्हा आपण किती नफा कमवतो? 28,000 रुपये नफा कमवतो. त्यासाठी खर्च किती करतो? 26,400. समजलं एवढं? आता हा जो पाण्याचा डेटा आहे तो आपण वाल्मी नावाच्या संस्थेकडून घेतलेला. इतरही पिकाचा डेटा आपल्याकडे आहे. कोणत्या पिकाला किती पाणी लागतं ते पण आपण समजून घेऊ. चालेल. दरवर्षी आपण पहिल्यांदा पिकाचा विचार करतो आणि
या पद्धतीने आपण शेती सवयीची करत असतो. बरोबर. आता आपण जेव्हा पुढे जाणार आहोत तेव्हा सुरुवातीला मी तुम्हाला एक गोष्ट विचारली होती की असं कोणतं काम आहे ज्याचं आपण नियोजन केलेलं नाही. समजून घ्यायचं तुम्हाला, समजून घेऊ. त्यानंतर आपण चर्चा केली होती की आपण जे मन आहे आपल्याकडे, जे पेरतो आपण तेच पिकवतो, उगवते. बरोबर ना. सोयाबीन पेरलं तर सोयाबीन उगेल, कापूस पेरला तर कापूस. 2025 मध्ये जेव्हा आपण शेती करू, गट शेती करू, तर 25च्या कॉलम समोर आपल्याला काहीतरी दिसते का? आम्हाला काय दिसते? 2025 गुंतवणूक. म्हणजेच काय? हा आपल्याला किती पैसा माझ्याकडे आहे त्यातून मी किती जास्त नफा कमवू शकतो याचा विचार करायचा. म्हणजेच काय करायचं आहे? पैसा आपल्याला इथं पेरायचा. आपण कल्पना करूया की दरवर्षी प्रमाणे आपण कापूसच लावतो. या वर्षी कापसाला जो काही खर्च येतो तेवढा खर्च मला जमिनीत पेरायचा आहे. चालेल. तर जर आपण तेवढा खर्च पेरत असेल तर त्याच्या बदल्यात दुसरं कोणतं पीक आहे का जे मी घेऊ शकतो ते आपण पाहूया. चालेल. तर खर्च किती आहे कापायचा आपला? 26,476 रुपये. हे जर 26,400 मला मातीत टाकायचे आहे, ते मातीत टाकून मला कापूस पेरला तर किती भेटणार आहे? किती भेटणार आहे? 28,000. तेवढेच पैसे जर मी मातीत टाकले आणि दुसरं पीक घेण्याचा विचार केला तर किती पैसे मिळू शकतात त्याचा कॉलम आपण खाली पाहूया. सेंटर पीक. जर समजा तेच पैसे मी टोमॅटो मध्ये गुंतवले, किती आहे? 26,476 रुपये उत्पादन खर्च आहे. नफा किती आहे? 80,395. किती आहे? 80,395. कापसाचे किती आहे? कापसाचा नफा किती होता? 18,000. किती नफा आहे? जवळपास 2.5 पट नफा आहे. पैसे किती गुंतवले? तेवढेच पैसे गुंतवले. तुम्ही महत्वाचं बघायचे कारण सांगितलं होतं की पाणी आमच्याकडे नाहीये. त्याला पाणी किती लागते? 5 लाख लिटर पाणी खर्च केलं, कापसा एवढेच पैसे खर्च केले तर 80,000 रुपये नफा आम्ही मिळवू शकतो. दुसरं कोणतं पीक पाहूया आणखी? दुसरं पीक भोपळा लावला तर भोपळा 12 किती बा? 48,017 रुपये आम्ही मिळू. काही लक्षात येतंय का? तेवढ्याच खर्चात इतर पिकांचे ऑप्शन आपल्याकडे. बर. आता किती झालं? काय म्हणला? बाजारभाव. करू आपण बाजारभाव. आधी समजून घेऊया की ऑप्शन आपल्याकडे कोणकोणते आहेत. ते जेवढे कारण तुम्ही दिले आहेत त्या सगळ्या कारणावर आपण चर्चा करूया. तुमच्याकडूनच कारण आले ना, सगळ्या कारणावर चर्चा करूया. पण याचे ऑप्शन समजून घेऊया. टोमॅटो लावला तर 80,000 मिळू शकतो. शेवगा लावला तर 66,000. याच्यात एक महत्वाची गोष्ट तुम्ही नोटीस केली का? कोणी सांगू शकते का? गुंठे सुद्धा कमी लागले. एकदा दोन खूप महत्वाचा निरीक्षण. याच्यामध्ये टोमॅटो एका एकरावरती पेरलाय का? किती आहे? 13 गुंठ्यावरती टोमॅटो पेरलेला. तरी नफा किती होत आहे? 80,000. म्हणजेच काय? आपली जवळपास 3 भाग जमीन काय राहणार आहे? शिल्लक राहणार. काय करू शकतो आपण 3 भाग जमीन? दुसरं पीक घेऊ शकतो किंवा हिरवणीचे खत लावू शकतो. बरोबर. किंवा जमीनला आराम पण देऊ. आपण निरंतर पिकावर पीक घेत जातो, त्यामध्ये आपण रासायनिक पदार्थांचा अमाप वापर करत जातो आणि आपल्या जमिनी कशा होत चालल्या? नापीक होत चाललेल्या. पुढच्या पिढीला जमीन मिळेल तरी याची गॅरंटी नाही. असं जर आपण केलं 3 भाग जमीन आपल्याकडे शिल्लक आहे तर आपण 1 वर्ष हिरवणीचेच खतं लावले, पुढच्या वेळेस काय होईल? जास्त खतं टाकण्याची गरज पडेल का? उत्पादन वाढेल की नाही वाढत? आपली जमीन पण काय होईल? सुपीक होईल. बरोबर. आता हे अतिरिक्त पैसे आपल्याला मिळत आहे हे आपल्या लक्षात आलं. आपण कल्पना करूया की याच्यापेक्षा कमी पैसे आपल्याला कापसापेक्षा मध्ये कमी पैसे मातीत टाकायचे. किती टाकायचे पैसे? तुम्ही सांगा ना. 20,000. किती पैसे कमी करायचे? 24,000 लागते. किती कमी करायचे? 10,000 खर्च कमी करायचे. तर 16,000 मध्ये आम्ही कोणते पिकं घेऊ शकतो जास्त नफा देणारी?
16,000 रुपये जर आम्ही मातीत टाकले, एंटर प्लीज, काय आलं? 48,000 रुपये टोमॅटो देऊ शकतो, धने 42,000 रुपये देऊ शकतात, त्यानंतर शेवगा 40,000, मका मुगाचा 39,000, भात तर नाही होत आपल्याकडे, भोपळा 29,000. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का यावर? काय समजलं नाही कॅल्क्युलेटरनं काय सांगितलं सांगा. कमी खर्चात आपण जास्त नफा घेऊ शकतो. आणखी काय लक्षात आलं? जो पाण्याचा प्रश्न आहे तो पण कमी करू शकतो, तो समस्याच नाही आहे. बरं, आणखी एक गोष्ट महत्वाची आपल्या लक्षात आली सगळ्यांच्या, दरवर्षी आपण सवयीची शेती करतो आणि सवयीची शेती करून आपण दरवर्षी शेतात काय टाकतो? वेगवेगळे पिकं टाकतो, पैसा टाकत नाही. यावर्षी आपण विचार करतो की माझ्याकडे किती पैसे आहे आणि त्यातून मला किती जास्त नफा घ्यायचा आहे, हा विचार करून पुढच्या वर्षी शेती करायची. बिझनेसमॅन म्हणून काय करतो? मला सांगा, जेव्हा टाटा कंपनी असेल किंवा अंबानी सारख्या मोठमोठ्या कंपन्या असेल, रिलायन्स, यांच्या वडिलांच्या शेत्या म्हणजे यांच्या वडिलांच्या कंपन्या नव्हत्या का कोणत्या? बरोबर. टाटा स्टील मध्ये होतं, बरोबर. स्टील मध्ये भारताची सर्वात मोठी कंपनी होती. त्याच्या मुलांचा विचार केला असता की नाही, आमच्या वडिलांची स्टीलची कंपनी आहे, म्हणजे बाकीच्या कोणत्या गाडीत जायचं नाही आहे किंवा कोणत्याच गोष्टीत व्यवसाय करायचा जमला असता का कार्यक्रम? आपण मग कसं काय करतो की आमचं कपाशीचं पीक आहे, आम्हाला दुसऱ्या पिकात जायचं. म्हणजे आपण एक प्रकारे असं म्हणू शकतो आपण की आपण त्या कपाशी सोबत लग्न करून घेतलं, बरोबर. केलं की नाही? आजारही केलं कपाशी सोबतच लग्न, मुलानंही केलं, आता नातू पण करतो, मस्त संसार चालू. दुकान चालू आहे का? रोज रडतोय आपण की आपल्याकडे पैसे नाही आहे, पण आपण शेवटी आपला संसार, बरोबर असंच करतो ना आपण. आपण सगळे हाच विचार करतो की हेच आपलं सवयीचं पीक आहे, हेच आम्ही केलं पाहिजे. ऑप्शन आहेत की नाही आपल्याकडे? आपल्याकडे खूप सारे ऑप्शन. आपल्याला हा विचार करावा लागेल की मी यावर्षी माझ्या शेतात किती पैसे गुंतवणूक करणार आहे आणि त्यातून गुंतवणूक करताना काय विचार करेल मी? किती गुंतवायचे हा विचार करेल का? तेवढ्याच गुंतवणुकीत मला जास्तीत जास्त कोणतं पीक नफा देऊ शकते याचा सुद्धा आम्हाला विचार करावा चालेल. तर याच गोष्टी काही शेतकरी गटांनी केलेल्या आहेत. तर काय नेमकं त्यांनी केलं ते आपण एका फिल्मच्या माध्यमातून पाहूया आणि ते पाहिल्यानंतर आपण परत त्या फिल्मवर चर्चा करणार आहोत. कारण एक महत्वाची गोष्ट आपण त्यातून शिकणार आहोत आणि सर्वात महत्वाची ते सगळे प्रश्न मी तुम्हाला विचारणार. तर बारकाईने फिल्म पाहू, आपण त्यावर चर्चा करू. असं म्हणतात की पेराल तेच उगवतं, शेत तेच असतं, परिस्थिती सुद्धा तीच. पण आपण कोणतं पीक घेतो या एका निर्णयानं शेतीच्या व्यवसायाचं सार गणित बदलतं. चला तर भेटूया अशा काही शेतकरी गटांना ज्यांनी या प्रश्नावर गहन विचार करून निर्णय घेतला. प्रथम जाऊया माण तालुक्यात आणि भेटूया पिंपरी गावच्या यशवंत शेतकरी गटाला. साल 2024 मध्ये हा गट फार्मर कपच्या ट्रेनिंग मध्ये गेला आणि तिथे त्यांची भेट झाली ती 2023च्या राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार विजेत्या कुंभारगाव ॲग्रो प्रोड्युसर कंपनी या गटाशी. या भेटीतूनच बदलाची बीज गटाच्या मनात रुजली गेली. कुंभारगावमध्ये शेतकऱ्यांची इंटरॅक्शन केली, त्यांचे पीपीटी बघितलं, त्यांचा प्रॅक्टिकल अनुभव बघितलं, त्यांनी खर्च केलेला बघितला, त्यांना निवड मिळालेलं उत्पन्न बघितलं आणि त्यामुळं पारंपरिक शेतीला फटा देऊन एक वेगळं काहीतरी पीक घेता येते तर ते कुठलं असेल तर तूर पीक. त्यानंतर कुंभारगावला प्रत्यक्ष भेट देऊन या गटाने तुरीच्या पिकाचं सखोल अध्ययन केलं. कमी पाण्यामध्ये आम्हाला चांगलं पीक कसं घेता येईल तर याच्यासाठी आम्ही थोडा अभ्यास केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हे पीक चांगलं कमी पाण्यामध्ये चांगलं उत्पादन देऊ शकतो. तूर पण एक कॅश क्रॉप होऊ शकतं आणि आपण हे वेगळं पण काहीतरी करूया म्हणून फक्त आम्ही तुरीची निवड केली. पीक बदल करायचा निर्णय गटाने घेतला पण या निर्णयाला कुटुंबियांचा विरोध होता.
घरून सगळेच विरोध करत होते की तुम्ही करताय हा पीक बदल एवढा सोपा नाहीये किंवा तुम्हाला सक्सेस नाही मिळणार. आजवर फक्त शिळ्या मेंढ्यांचा चारा म्हणून घेतलं जाणारं पीक हे बक्कल पैसे मिळवून देऊ शकतं यावर लोकांचा विश्वासच नव्हता. पण गट मात्र आपल्या निर्णयावर ठाम होता. हे पीक ज्यावेळेस आम्ही बघितलं त्यावेळेस बघितलं की हे पीक आपण शेरडा करण्यासाठी नाही तर हे पीक उत्पन्नासाठी करायचंय आणि हे आपण करायचं अथांग. हंगाम सुरू झाला आणि सर्वप्रथम गटाने तुरीच्या पिकासाठी गोदावरी या वाणाची निवड केली. तूर हे पीक गटासाठी नवीन होतं. पहिली अडचण आली ती पाण्याची. तुरीची लागण साधारणपणे मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात करायची होती आणि त्यावेळी उन्हाळा नुकताच संपलेला होता किंवा संपत आला होता. पाणी तर नव्हतं. या परिस्थितीत गटाने ठिबक सिंचनाचा वापर केला आणि गटातील ज्या सदस्यांकडे पाण्याची सोय नव्हती त्यांना पाणी देखील पुरवलं. आमच्या गटाने एक कुटुंब म्हणून प्रयत्न केला आणि सगळ्यांना ज्यांना गरज पडली त्यांना पाणी दिलं. पाण्याचा प्रश्न मिटला आणि मग अगदी सुरुवातीपासून एकूण 1 SOPचे गटाने काटेकोरपणे पालन केलं. अशातच झालं असं की ऐन उमेदीच्या काळातच तुरीवर रोगानं आक्रमण केलं. तुरीच्या पिकाची पानं अचानक झडायला लागली. मग यावेळी आम्हाला प्रचंड टेन्शन आलं. आमचा पहिला प्रयोग होता. शेतकरी नाराज झाले पण म्हणजे नाराज नाही व्हायचं की त्याला काहीतरी उपाय आहे. या बिकट परिस्थितीत गटाच्या मदतीला धावून आले ते शेती शाळेतील शास्त्रज्ञ. आम्ही सर्वजण शास्त्रज्ञाशी कनेक्ट झालो. त्यांच्याबरोबर आमची इंटरॅक्शन होऊन आम्ही ते व्हिडिओ कॉलद्वारे त्यांना ते रोग दाखवला आणि त्याच्यावर आम्हाला त्यांनी उपाय सांगितला. त्या पद्धतीने आम्ही करत गेलो आणि आम्हाला त्याच्यातून मार्ग मिळत गेला. समस्या मिटली आणि सगळ्यांनी मोकळा श्वास घेतला. हळूहळू SOPची कमाल होऊ लागली आणि पीक बहरू लागलं. दोन आधीमधलं अंतर 7 फूट ठेवलं. ते 7 फुटाचं अंतर अशा दोन्ही 2 बाजूला 2 फुट तर ते पूर्णपणे झाकळलं होतं. हवा खेळती राहिली. सूर्यप्रकाश पडून लागला आणि त्यामुळे पीक जोमदार आला. पीक बदल करण्याची तयारी दाखवत तुरीच्या पिकात उतरून भरघोस उत्पादन घेत गटाने मागच्या वर्षीपेक्षाही बक्कल नफा कमवून दाखवला. तर तुरीच्या पिकामध्ये आम्ही आंतरपीक मूग घेतलं. त्या मुगाच्या पिकामध्ये 41,000 रुपये फायदा झाला. तुरीमध्ये आम्हाला 70,000 रुपये ॲव्हरेजली फायदा झाला. एवढ्या सगळ्या अडचणीचा सामना करून आम्हाला प्रति एकर प्रत्येकाला 1,11,000 रुपयाचं एका एकरातून उत्पन्न मिळालं. 2023 मध्ये ज्यावेळी आम्ही मका घेतली होती त्यावेळी आम्हाला प्रति एकर फक्त 66,000 रुपये मिळाले. तर साधारणपणे इथं 50,000 रुपये आम्हाला या वर्षी फक्त मुळे वाढून मिळाले. आजपर्यंत आम्हाला असं कधी झालं नव्हतं की एका एकरात 1 लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळालं. यशवंत शेतकरी गटाने मिळवलेल्या यशामुळे गटातील शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचं तुरीच्या पिकाबद्दलचं मत देखील आता बदललंय. आणि आज अशी परिस्थिती आहे की घरच्यांचे सगळ्यांचं मत आहे की अरे हे पीक चांगलं खूप म्हणजे कमी कष्टामध्ये आपण बऱ्यापैकी चांगलं उत्पादन याच्यातून घेऊ शकतो. याचं हे सगळ्यांच्या लक्षात आलंय का की हे आपण पीक घेतलं तर चांगलं आपण कॅश क्रॉप म्हणून घेऊ शकतो. हे सगळं शक्य झालं ते बदल स्वीकारण्याच्या मानसिकतेमुळे आणि गटाच्या ताकदीमुळे. आम्ही हा गट तयार केला म्हणून आम्ही हे पीक करू शकतो. जर समजा आम्ही गट तयार केला नसता तर हे पीक आम्ही बदली करू शकत नाही. आता एकदम आनंद वाटायला कारण का ज्या ठिकाणी आम्ही 5,000 उत्पन्न काढू शकत नव्हतो त्यावेळेस गेल्या वर्षी 66,000 केलं आणि ह्या वर्षी 1,11,000 केलं आणि ह्याच्या पुढे आमची जिथं ह्याच्या बी पुढे आम्ही जाऊ हे आमच्या गटाची. महाराष्ट्रातील अनेक गटांनी आपल्या पिकात बदल केलाय. असाच एक गट आहे खुलताबाद मधल्या सोबल गावातला उंच भराडी महिला शेतकरी गट. या गटाने सुद्धा खूप काळजीपूर्वक विचार करून हा निर्णय घेतला. यामध्ये जमिनीचं आरोग्य राखणं हा हेतू तर होताच, शिवाय शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहत जास्तीत जास्त नफा कमवणं हे उद्दिष्ट सुद्धा होतं. यासाठी गटाने सखोल अभ्यास केला, अभ्यास दौरा केला आणि अखेर योगायोगाने या गटाने सुद्धा कमी पाण्यात कमी खर्चात जास्त नफा मिळवून देणारं पीक म्हणून तूर या पिकाची निवड केली. तुरीच्या प्रत्येक SOPचं काटेकोर पालन करत एकही रासायनिक फवारणी न करता विषमुक्त तुरीच्या पिकाचं बंपर उत्पादन गटाने घेऊन दाखवलं. या वर्षी आमच्या तुरीमधला जो निव्वळ नफा आहे तो प्रति एकराला 81,000 झाला आणि आम्ही जे आंतरपीक भुईमूग घेतलं होतं त्या भुईमुगामधून सुद्धा आम्हाला 5,000चा नफा राहिला. तर आमचा 81,000 प्लस 5,000 हा 53,000चा नफा राहिला प्रति एकर मध्ये. एवढ्यावरच न थांबता गटाने तुरीची डाळ तयार करत मूल्यवर्धनातही पाऊल टाकलं. आम्ही 14 महिने याचं ताळ्यामुळं आज आम्ही तूर डाळीवर प्रोसेसिंग पण केली. त्या तूर डाळीपासून
एवढ्यावरही न थांबता तुरीच्या अवशेषांपासून पॅलेट्स आणि ब्रिकेट्स तयार करत नावाप्रमाणेच आणखी उंच भरारी घेण्याचा निर्धार गटाच्या महिलांनी केलाय. ज्या अवशेषाला आम्ही त्या कट्टा सांगत होतो आणि त्याला जाळून टाकायचं आणि त्याच्यापासून आमच्या जमिनीचा पण राहत होता आणि पर्यावरणाचा पण होत होता. मग त्याच्यावर आम्ही यात प्रोसेसिंग केली आणि तूर आणि कपाशीच्या कुट्टीवर आम्ही प्रोसेसिंग करून आम्ही पॅलेट आणि ब्रिकेट बनवत आहे. उंच भरारी महिला शेतकरी गटाचे ध्येय आहे की आमचं उंच भरारी महिला शेतकरी गट उत्पादक कंपनी असावी. त्याची आम्ही यात पाऊल टाकण्यास सुरुवात केलेली आहे. या सगळ्या कामगिरीचं फलित म्हणून या गटाने 2024च्या फार्मर कप स्पर्धेत राज्य स्तरावर चक्क दुसरा क्रमांक पटकावला. चला आता जाऊया विदर्भातल्या वरुड तालुक्यात आणि भेटूया घोराड गावच्या परिश्रम शेतकरी गटाला. साल 2023 मध्ये परिश्रम शेतकरी गटाने कुठलंही रसायन न वापरता कापूस पिकाचं भरघोस उत्पादन घेऊन दाखवलं. परिसरातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही मोठ्या आश्चर्याची बाब होती. सुरुवातीला जेव्हा आम्ही 4-5 महिने एकदम आम्हाला गावाच्या लोकांनी उठात काढलं तर वेळात काढलं होतं की काहीचं कोणतंही पाला आणता काही बारीक करतात आणि कसे वापरतात यांचं काही भलं होणे नाही हे डुबणारच आहे. परंतु जसं जसं फळ पिकावर तो आला तेव्हा तो गौरून गेलता आणि हेच नव्हे तर सगळ्या गावात चर्चा पसरली की जैविकच्या भरोश्यावर यांनी एक विक्रमी उत्पादन कापसातून घेतलं, हे काही करू शकतात. मग साल 2024 मध्ये गटाने एक महत्वाकांक्षी निर्णय घेतला, विषमुक्त वांगी पिकवून दाखवण्याचा. गटातल्याच लोकांचं म्हणणं पडलं की नाही आपल्या गावात वांगीचं पीक एक मोठ्या प्रमाणात घेतलं जाते, 40 ते 50-60 अशा अतिजात कीटकनाशकाचे फवारणी केल्या जाते. तर हे आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे. याच्यासाठी आपण जे वांगीचं जर पीक घेतलं तर आपण आपल्या गावासमोर आणि इतरांसमोर एक आदर्श ठरू. आम्हाला विश्वास होता की आपण जर कपाशी पिकू शकलो तर वांगी पिकू शकतो. वांगी हे पीक जास्त पैसे देऊ शकते आपल्याला, म्हणून जैविक पद्धतीने त्या वांगीचं सुद्धा नियोजन केलं. प्रथम वांग्याच्या पिकासाठी गटाने आपल्या जमिनीचा पोत सुधारण्याची तयारी केली. यासाठी गटाने हिरवळीचं खत, गांडूळ खत तसंच शेतात सुपीक गाळ टाकणे यांसारख्या उपायांचा अवलंब केला. त्यानंतर नैसर्गिक कीड नियंत्रणाच्या सर्व पद्धतींचा पुरेपूर वापर केला. जीवामृतची फवारणी घेतली, त्यामुळे मित्रची संख्या वाढली, चिकट सापळे, घाणगंध सापळे, बायोमिक्स, निंबोडी अर्क, लष्करणी अर्क या सगळ्याचं जेव्हा आम्ही कॉम्बिनेशन करून आम्ही विषमुक्त पिकू शकतो. याकरता गटाने स्वतः तयार केलेली स्वतःची अशी जैविक लॅब सुद्धा गटाकडे होती. जे खतं लागतात, जे औषधं लागतात हे आम्ही तिथे आमच्या प्रयोगशाळेमध्ये जशा पद्धतीने लागत होत्या तशा तिथं अवेलेबल करून घेतल्या. आज आमच्याचकडे लॅब आहे आणि सगळे कल्चर आमच्या लॅबमध्ये करून राहिले. त्याच्यामुळे आम्हाला मार्केटमध्ये आम्हाला कोणते महागाच्या वस्तू घ्याव्या लागते, आम्ही स्वतःच निष्ठा आमच्या शेतात वापरत आहे. त्याच्यामुळे आम्हाला खर्च अत्यंत कमी. आणि मग या सर्व प्रयत्नांनंतर अखेर गटाने आपल्या शेतातील वांगी विषमुक्त चाचणीसाठी पाठवली. त्याचे रिपोर्ट आमच्या समोर जे विषमुक्त जे आले तेव्हा गटात पाहून असा आम्हाला आनंद झाला. आपण तरी चांगलं करत आहोत हे सुद्धा आम्हाला खात्री होती. या विषमुक्त वांग्याच्या विक्रीकडेही गटाने नेटानं लक्ष पुरवलं. आम्ही परिश्रम वांगी मिरचीचा ग्रुप बनवला. कृषी विभागात पोहोचलो. कृषी विभागानंतर आम्ही डॉक्टर लोकांपर्यंत पोहोचलो. डॉक्टर लोकांपर्यंत शिक्षक लोकांपर्यंत पोहोचलो. वांग्याची किंमत आम्हाला चांगल्या पद्धतीने मिळू लागली. अखेर पीक बदल करून विषमुक्त वांगी पिकवत बक्कळ नफा गटाने कमावला. याच्यात आम्हाला खूप खुशी आहे, आनंद आहे की जिथं आमचा भरपूर खर्च होत होता तिथं आमचा खर्च कमी झाला आणि उत्पादनात वाढही झाली. जास्त पैसे जर कमावत असेल तर आपण पीक बदलावलं पाहिजे, म्हणून आम्ही वांगी हे पीक लगेच दुसऱ्या वर्षी बदलून घेतलं. त्यामध्ये आम्हाला 1,10,000 रुपये निव्वळ नफा लाभती येतो. वांग्याच्या पिकाप्रमाणेच आता इतर भाजीपाला पिकातही उतरण्याचा निर्धार गटाने केलाय. ग्राहकाच्या मागणीनुसार आम्ही आमचे जे 16 एकर क्षेत्र आहे गटाचं, जे 12 व्यक्ती आहे त्यांच्या इथे 1 गुंठा 2 गुंठे 4 गुंठे असं ते लागेल. ग्राहकाच्या मागणीनुसार तिथं ते पेरला गेला आणि ते त्यांना पुरवण्याचा प्रयत्न करतो. ग्राहक जशी जशी वाढत जाईल तसं क्वांटिटी पाहिजे, त्याचा पण पाठपुरावा केला पाहिजे असं आमचं हे स्वप्न आहे. या तीनही शेतकरी गटांकडून आवर्जून शिकण्यासारखी एक खास गोष्ट आहे, ती म्हणजे बदल स्वीकारण्याची मानसिकता. शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहत प्राप्त परिस्थितीत जास्तीत जास्त नफा कमवण्यासाठी पीक पद्धतीत योग्य तो बदल करण्याची तयारी दाखवणं. ती तयारी दाखवली की पेराल तेच उगवेल आणि जे उगवेल ते बक्कळ नफा देईल. शेतीच्या समृद्धीची शिडी उंच उंच चढण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
आणि फिल्म काय होतं फिल्म पीक बदल त्यांनी पीक बदल का केला बरं कशासाठी केला जास्त नफा त्यातून घेता आला पाहिजे तेवढ्या क्षेत्रातून मी जास्त नफा कसा घेऊ शकतो हा विचार करून त्यानं पीक बदल केला बरं पीक बदल केल्या केल्या त्यांना यश आलं का लगेच सगळं चांगलं चांगलं झालं अडचणी आल्या काय काय अडचणी आल्या रोग आला बरोबर रोग आला तेव्हा काय केलं शेतीशाळा काय आणखी काय केलं सर्वात पहिलं पाऊल काय उचललं सांगा जेव्हा त्यांना पीक बदल करण्याचं ठरलं बरोबर त्यानंतर काय डिसाईड केलं हिरवळीचे खत वगैरे टाकले बरोबर सर्वात महत्त्वाचं त्या पिकाविषयी पण त्याच्या आधी काय करावं लागलं कोणतं पीक घ्यायचं हे ठरवावं लागलं की नाही बरोबर आधी काय ठरवलं कोणतं पीक घ्यायचं हे ठरवावं लागलं एकट्या निर्णय घेतला का गटाने मिळून ठरवलं की आपण कोणतं पीक घेऊ जेणेकरून आपल्याला जास्त नफा होईल मग कुटुंबाचं एकदम हे आला खूप चांगला काम करतोय पीक बदल करायला काय झालं विरोध झाला कुटुंबाचा पहिला विरोध कुठून झाला कुटुंबातूनच झाला की तुम्ही जे करून राहिले आता हे कोणते पीक आहे फिल्ममध्ये तुरीचं पीक निवडलं होतं गटाने काय म्हणते आजोबा चाऱ्याचं पीक आहे म्हणे हे बकऱ्याचं चारा आहे म्हणे यातून काही पैसे मिळत थकले का त्यांनी सुरुवात केली आणि अभ्यास करणं सुरू केला की नेमकं तुरीच्या पिकातून आपण जास्त नफा कमवू शकतो आपल्याला दिसतोय तो कसा कमवू शकतो अशा कोणत्या वाण आहे ते आपण घेतलं पाहिजे विचार केला त्यासाठी काय केलं आहे त्या फिल्म काय केलं कुंभारगाव ऍग्रोचा गट होता त्याला भेट दिली आणखी दुसऱ्या गटाने काय केलं कोण कोण झोपलं होतं दुसऱ्या गटाने काय केलं गावातल्या त्याच्या शेतकरी होते चव्हाण नावाचे त्यांची भेट घेतली म्हणजे जे पीक आम्ही लावणार आहोत त्या पिकांचा अभ्यास आम्हाला स्वतः आधी असला पाहिजे त्यासाठी काय केलं एका गटाने कुंभारगाव ऍग्रोला भेट दिली दुसऱ्या गटानं गावातल्या प्रगतशील शेतकरी ज्यांनी पीक घेतलाय त्याची भेट घेतली तुम्ही जेव्हा विचारलं होतं की शेतकरी का लावतात किंवा आपण का लावू शकतो तेव्हा तुम्ही कारण सांगितलं की आम्हाला ज्ञान गेले ज्ञान होतं का मग ज्ञान हे व्हॅलिड कारण आहे ज्ञान घेऊ शकतो ना आपण त्याच्याकडे ऑप्शन आहे कोणकोणते ऑप्शन आहे आपण ज्ञान घेऊ शकतो सांगा एखादं पीक आपल्याला लावायचं येतं सोशल मीडिया आणखी प्रगतशील शेतकऱ्याची आपण भेट घेऊ शकतो आपल्याकडे त्याला ऑप्शन विरोध झाला थांबले का जसं की कीड आणि रोगांचा पण प्रश्न त्यांना पुढे आला होता त्यावर त्यांनी सोल्युशन शोधलं की नाही बरोबर आता तुम्ही बरेच कारण याच्यामध्ये दिला आता मजूर नसणे हे कारण दिले 3 वर्षापासून आपण गट शेती करतोय खरंच प्रामाणिकपणे मी एका गटाला प्रश्न विचारतो त्यांनी उत्तर द्यावं शिंदे उमरेचा गट आपल्या सोबत आहे तुम्हाला आजपर्यंत मजुराची समस्या आहे या 3 वर्षात का नाही आणि सांगा असं एकही काम नाही आहे या गटानं जे त्यानं मजूर लावून केलं जेव्हापासून या गटाला ओळखतो कधीही त्यांची भेट घेतली ते शिवारातच झाली गावात एकही भेट झाली त्याला मग सांगायला लागली की ताई आपल्याला ट्रेनिंग घ्यायचं आहे तर 7 वाजता नंतर घ्या करतो आमच्या महिला गावात इतकं प्रामाणिकपणे त्यांनी निर्जित केलं एकही काम म्हणजे नुसता निर्जित मजुरीचा खातं जर काढला त्याचा आकडा 11 लाख जितकी नफा सांगितला होता ना त्याच्यावर त्याच्या मजुरीची त्वचा आहे काम त्यांनी तर त्याप्रमाणे आपण काम केले तिथं आपल्याला येईल काम होत तेही माणसं नाही त्यांच्याकडे फक्त तेवढी 1 एकर शेती आहे का 12 एकरची शेतकरी आहे 4-5 एकराची 6 एकराची कोणी 2 एकराची पण त्याच्या प्लॅनिंगनुसार त्याने ठरवलं आज तर या लेवलला 2 पुस्तके तुझं 4 आहे माझं 2 एकर आहे तरी पण वरचे पैसे मला पाहिजे या लेवलला ते बॉन्डिंग केल्यानंतर होईल लगेच त्याच्या पहिल्या वर्षी त्याला वेळ लागेल आपण तिथं पोहोचू मागच्या वर्षीचा कंपनी फार्मर शेतकरीकडे उदाहरण आपल्याजवळ 40 एकराची शेतीला 1 रुपयाचा मजूर त्यांनी लावला अख्खा कुटुंब
म्हणजे आजचा आपला विजेचा जो गट आहे तो मागच्या वर्षी अक्षरशः सगळ्याच शेतात राहायचा या शेतकरी जो गट सॉरी आपला कर्जुरी फार्मर जो गट होता त्यांच्या पूर्ण शेतात त्यांनी काम केलं. कापूस वेचण्यापासून माणसं पाहिजे येईल का त्यांच्या मजुरीचा ज्या मजुरीचा जो आपण प्रॉब्लेम सांगितला अडचण ती व्हॅलिड आहे का? जे अडचण व्हॅलिड आपण ती पण क्रॉस करू. अनुभव जे तुम्ही सांगताय अनुभव आपल्याला त्या पिकाचा नाही आहे किंवा या पिकाचा आहे. सवयीच्या पिकाचा अनुभव आपल्याला निश्चित असेल. या पिकांचा अनुभव घेतल्याशिवाय येणार आहे का? नाही. आम्ही खूप मस्त कृषी संवाद रोज वाचून आम्हाला आता टोमॅटोचा अनुभव आलाय. कसं होईल का? काही काय कर 30 गुंठावर 5 गुंठावर 2 गुंठावर तेव्हाच अनुभव येईल तिथे. म्हणजे अनुभव आपल्याला घ्यावा लागेल. तो म्हणजे व्हॅलिड कारण नाही. आपल्या सगळ्यात आपण ठरवूया क्रॉस करायचं. मेहनत कापसामध्ये मेहनत नाही आहे का? आहे. क्रॉस करायचं. क्रॉस करूया. आणखी कोणता राहिला आपला रिक्स. एक महत्वाचा प्रश्न पण तुम्हाला विचारायचा. या फील्ड मध्ये या रिक्सचं उत्तर होतं. आता ते आजोबा बोलता बोलता बोलले होते बरोबर की वेगळं पीक जर घ्यायचं आहे ते एकट्या शेतकऱ्याला लावलं. रिक्स जास्त आहे की कमी आहे? तेच जर गटाला लावलं तर आपण 3 वर्षापासून कोणती शेती करतोय? मग आपल्याकडे रिक्स जास्त आहे का कमी आहे? कमी आहे. म्हणजे व्हॅलिड कारण आहे का? क्रॉस करायचं तर उद्याचं करूया. क्रॉस करायचं. गुंतवणुकीच्या बाबतीत आपण मगाशी एक्सेल शीटवर चांगली चर्चा केली. आपल्याकडे पैसे नाहीये म्हणून आम्ही टोमॅटो लावत पण आपल्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढ्या पैशात टोमॅटो लावू शकतो की नाही? जास्त नफा घेऊ शकतो की नाही? भांडवल हा प्रश्न आहे का? बरोबर. पाणीचं तर आपण समजून घेतलं ऑलरेडी. ठीक आहे. काही प्रश्न कसे राहू नये बरोबर. पण एक त्यातला महत्वाचा विषय दादांनी मगाशी आपल्याला बोलला बाजार. आपण दादालाच परत विचारतो. कपाशीमध्ये बाजारभावाची गॅरंटी आहे? सोयाबीनमध्ये बाजारभावाची गॅरंटी आहे? तुम्हाला परत मी प्रश्न विचारतो. समजा तुमचं टोमॅटोचं पीक आहे. जेही टोमॅटो याच्यापैकी लावतात किंवा भाजीपाला पिकं करतात म्हणजे आपल्या गटातले आपले 2-3 शेतकरी भाजीपाला शेती करतात. ते म्हणतात की एक तोडा जरी जास्त निघाला तरी सर म्हणजे थोडा पैसा होतो. खरी गोष्ट आहे का? हा ही करते भाजीपाल्याची राईट. काय एक तोडा जरी जास्त भाव भेटला तरी काय होते? तरी आपण ते पूर्ण पैसा कव्हर करू शकतो. असं होणार आहे का सोयाबीन लावल्यानंतर? नाही बा 15 दिवसात चांगला भाव आहे सोयाबीनला वाढला भाव कापलं गेलं एकाने. असं होते का? आपल्याला ते पूर्ण शेंगा वाढेपर्यंत सगळी प्रक्रिया होईपर्यंत थांबावं. कारण ते टप्प्याटप्प्यात निघणारं पीक आहे. टोमॅटोचं पीक असेल मिरचीचं पीक असेल कसं येते? टप्प्याटप्प्याने येते. म्हणून आपण 1-2 तोड्यामध्ये जरी चांगला भाव भेटला तरी आपण ती कव्हर करून बरोबर. आता बाजार भावाचा जो प्रश्न आहे तो क्रॉस नाही करू आपण. तो आपण इक्वल ठेवूया दोन्ही पिकांसाठी कारण तो इक्वलच आहे. पण प्लस पॉईंट कोणाकडे आहे? जे जास्त नफा देणारी पिक आहे त्यांच्याकडे आपला काय आहे? प्लस पॉईंट आहे. निश्चित त्याचं कारण काय आहे? भारीच आहे. कापसा किंवा याच्यापेक्षा सोयाबीनपेक्षा भारी आहे की नाही? 100% आपला पारडरिकरचा भारी आहे. तरी पण आपण काय म्हणतोय तो इक्वलच आहे. याची काही गॅरंटी नाही की कापसामध्ये आपल्याला जास्त भाव भेटणार आहे किंवा सोयाबीनमध्ये जास्त भाव भेटणार आहे. ते कुणाच्याही हातचं त्या सगळ्या गोष्टी आपण पाहिजे. एक महत्वाची गोष्ट मला सगळ्यांना विचारायची. तुमच्याकडे जमीन किती आहे? हा तुमच्याकडे जमीन किती तुमच्याकडे? हा तुम्ही 2 एकर. तुमच्याकडे थोडा एकर. तिकडे 3 एकर. मागचे कुणी सांगा? 2 एकर. ताई 5 एकर 4 एकर. जेवढ्याला मी प्रश्न विचारला तेवढा सगळ्यांना माझा प्रश्न. तुमची 4 ची 5 होणार. तुमची 2 ची 3 16 ची 17 वाढत नाही. ताई 3 ची 4 5 ची 7. कोण आहे असं त्याला माहित आहे शाश्वत की आता जेवढी जमीन माझ्याकडे आहे त्यात माझी जमीन वाढणार आहे कोणी असं? हातवर करून सांगा. 100% माहिती आहे आम्हाला की आमची जमीन वाढणार आहे. 2 ची 3 होणार आहे. 4 ची 5 होणार आहे. जमीन वाढू शकतो का आपण?
उलट दिवसेंदिवस काय होत्या जमीन कमी कमी होत आहे. मग आपण काय करू शकतो? आपण त्या जमिनीतून जास्त नफा काढू. आणि कसा काढू शकतो? जास्त पैसे लावावे लागतील. त्यासाठी जास्त पैसे लावण्याची गरज. आपण त्या जमिनीतून जास्तीचा नफा काढू शकतो. जमीन वाढू शकत, बाजारभाव आपल्या हातात नाही, पण आपण तेवढ्याच पैशातून जास्तीचा नफा घेऊ शकतो. पण त्यासाठी काय करावं लागेल? कोणती शेती करावी लागेल? कोणती शेती करावी लागेल? पैशाची शेती करावी लागेल. यावर्षी जमीन पेरताना हे डोक्यात द्यावं लागेल की मला माझ्या जमिनीत किती पैसे टाकून किती पैसे कमवायचे. पैसा पेरला तरच पैसा मिळेल. पीक पेरलं तर पीक मिळणार आहे का? सोयाबीन पेरताना सोयाबीन सुरू केली तर कापूस पेरला. यावर्षी पेरताना आपल्याला काय विचार करावा लागेल? किती पैसा माझ्याकडे आहे, मी किती त्या जमिनीत पेरेल, तेवढ्याच पैशात मी जास्तीत जास्त नफा कोणत्या पिकातून घेऊ शकतो याचा विचार आपल्याला करावा. आला का लक्षात? आपला कोणतं नियोजन आहे ते करायचं बाकी राहिलं होतं? कोणतं नियोजन राहिलं होतं? जास्त नफा देणारं जे पीक आहे त्याचं आपण नियोजन केलेलं. यावर्षी शेती करताना काय करावं? पहिली मीटिंग कोणती घ्यावी लागेल? असं कोणतं पीक आहे ज्यातून आम्ही जास्तीत जास्त नफा मिळवू शकतो. त्यासाठी तुम्हाला काय लागेल? ते कॅल्क्युलेटर लागेल की नाही? बरोबर, टाकायला लागेल ना. 15,000 टाकले तर कोणतं पीक घेऊ शकतो, किती क्षेत्रावर घेऊ शकतो. 10,000 टाकले तर कोणतं पीक घेऊ शकतो. 7 वेळेस पैसे टाकले तर कोणतं पीक घेऊ शकतो. हे आपल्याला कॅल्क्युलेटर जे आहे तुमच्याकडे काळजी करू नका. हे कॅल्क्युलेटर आम्ही तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवणार आहोत. जेव्हा तुम्ही गटाची मीटिंग घ्या तेव्हा त्या कॅल्क्युलेटरवरती आकडे टाका. जर कॅल्क्युलेटर तुम्हाला समजत नसेल तर आम्ही एक पेपर तुम्हाला सगळ्याला देतो. सगळ्यांना एक पेपर देतोय. त्या पेपरमध्ये कापूस पिकाचा जेवढा खर्च आहे तेवढ्या पिकात आपण कोणकोणते पिकं घेऊ शकतो हे एक डेटा त्याच्यामध्ये दिलेला आहे, जे आपण एक्सेलवरती पाहिला होता. चालते? पोहोचलं सगळ्यांपर्यंत पेपर. थोडा बाहेर काही नाही पाहिजे त्याच्यामध्ये. आहे ऑप्शन आपल्याकडे, बरोबर. तर हा कागद आपल्याकडे जपून ठेवायचा आहे, नाही तर मग ट्रेनिंग संपल्यावर हा कागद या हॉलमध्ये सापडला परत भेटणार नाही. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. आपल्याला दिसते सगळे ऑप्शन त्याच्यामध्ये, वेगवेगळे ऑप्शन आपल्या त्याच्यामध्ये आहे जे आपल्याला जास्तीचा नफा मिळवून देऊ शकतात. आपण एक फिल्म जर पाहिजे तर फिल्म मधले शेतकरी आपण म्हणू शकतो का पीक बदल करून यशस्वी झाले होते? यशस्वी झाले होते ना? कशामुळे यशस्वी झाले होते? त्यांनी पीक बदल केला होता. त्यांनी कोणती शेती केली होती? पैशाची शेती त्यांनी केली होती. जर आपल्याला पैशाची शेती करायची असेल तर सर्वात आधी काय करावं लागेल? आपल्याला मीटिंग घ्यावं लागेल, बरोबर. मीटिंग घेऊन सर्वांच्या मतानुसार काय करावं लागेल? पीक निवडावं लागेल, बरोबर. हे पीक निवडताना काय काळजी घ्यायला लागेल? कपाशीपेक्षा कमी नफा झाला पाहिजे, बरोबर. काय झाला पाहिजे? कपाशीपेक्षा जास्त नफा देणारं पीक आपल्याला निवडावं लागेल. दुसरं काय करावं लागेल? पीक निवडलं, मग आणलं रोपण डायरेक्ट पेरले, मग त्या पिकांचं काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल, त्याचं नियोजन करावं लागेल. जर कोणता शेतकरी आपल्या भागात ते पीक घेत असेल तर त्याची काय करावं लागेल? भेट द्यावी लागेल.
म्हणजे या वर्षीची प्रगतशील शेतकरी भेट कधी असेल आपली? मराठीत बोलू लागल्यावर आपण भेटी घेतल्या या वर्षी. आता कधी घ्यायला लागल? पीक पेरायच्या आधी आपल्याला ते प्रगतशील शेतकरी भेट घ्यावी लागेल. जर मी टोमॅटो लावतो तर टोमॅटो लावणारे शेतकरी कोणते आहे? शेवगा लावतो तर शेवगा लावलेले शेतकरी कोणते आहे? आम्ही तूर लावतो तर तूर यावर्षी कोणा लावली होती याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट, झोपीतही कोणती शेती लक्षात राहिली पाहिजे? पैशाची शेती आम्हाला आता डोक्यात ठेवावं लागेल. का सव्वाची शेती ठेवावं लागेल? कोणती शेती? तर या वर्षी ज्याही पिकासोबत आपलं लग्न झालंय, मग ते कापूस असेल, सोयाबीन असेल, त्याला थोडा वेळ काय करावं लागेल? त्यासाठी वकील कोणाला व्हावं लागेल? आपल्यालाच वकील व्हावं लागेल. आणि आपल्या सवयीचं जे पीक आहे त्यासोबत आपण निरंतर संसार करतोय तो संसार मोडावा लागेल. आणि पैशाच्या शेतीसोबत नवीन नाता अभ्यास तयार करावं लागेल. डोक्यात राहील कोणती शेती करायची आहे? आवाज नाही. पैशाची. जास्त नफा कोणती शेती देऊ शकते? पैशाची. पैशाची शेतीच आपल्याला जास्त नफा मिळवून देऊ शकते. आपल्याला यावर्षीपासून कोणती शेती करायची आहे? पैशाची शेती करायची. आपल्या सगळ्या भागाचा अभ्यास करून आपल्याला हे करायचं. हा पाणी फाउंडेशनचा हट्ट आहे का की हेच पीक लावा? नाही होत असेल तर आपण जी शेती करत आलोय आता, हे सगळी शेती करताना चिकट सापडे, कामधंदा सापडे सोडून द्यायचं आहे का? ज्ञानावर आधारित शेती आपण आतापर्यंत करत आलो ती करायची आहे की नाही करायची? ही शेती आपल्याला करायची आहे. नियोजित शेती. पण कोणती शेती? पैशाची शेती आपल्याला करावी लागेल. तरच आपण समृद्धीच्या ज्या काही पायरीवर सध्या थांबून आहोत त्या पुढच्या पायऱ्या आपण करू शकतो. समजलं? कोणतं नियोजन यावर्षी करायचं आहे तेही तुमच्या लक्षात आलं असेल. या पैशाच्या शेतीबरोबर एक महत्वाची गोष्ट आहे जी आपल्याला या समृद्धीच्या शिडीत चढण्यासाठी किंवा आपला गट घट्ट होण्यासाठी गरजेचं आहे. ही गोष्ट काय आहे ते आपण समजून घेऊया. ती समजवण्यासाठी मी सचिन सरांना म्हणतो. धन्यवाद. नमस्कार. जय सर, आवाज येतोय? पर्यंत दोस्तों, ये था पानी फाउंडेशन का बहुत ही खास वीडियो जो कि हमने आपके लिए स्पेशल बनाया था. अगर आपको वीडियो अच्छा लगे तो वीडियो को लाइक और चैनल को सब्सक्राइब कर देना. ये हमें गिफ्ट मिला, गिफ्ट मतलब ये अवार्ड मिला भाई हमारे टीम को, क्योंकि बहुत अच्छा